आंब्याची होणारी फळगळ हा खरंच चिंतेचा विषय आहे का? काही जाणकारांच्या मते यंदा कोकणात आंब्याचे उत्पन्न हे 80% घटले आहे आणि ह्याचे कारण हवामानातील बदल आणि तापमानातील चढउतार असे सांगितले जाते. या सर्व कारणांच्या जोडीला अजून एक महत्त्वाचे कारण आपल्या कोकणातल्या आंब्याच्या चाहत्या वर्गाला आणि शेतकरी मित्रांना माहिती असणे गरजेचे आहे. ते कारण हे आहे की आंब्याचे झाड हे नैसर्गिकरित्या आपल्याला झेपेल तेवढेच आणि ज्या फळांना अन्न पुरवठा करता येईल तेवढीच फळे आपल्या फांद्यांवर ठेवते आणि बाकीची फळे गळवून टाकते, जेणेकरून झाडावर अतिरिक्त ताण येत नाही आणि फळे कुठल्याही रासायनिक फवारणी आणि खतांच्या भडीमाराविना परिपक्व होतात. आता ह्या कैऱ्यांची म्हणजेच गळलेल्या आंब्याची जबाबदारी आईशिवाय कोणच घेत नाही. ह्या कैऱ्यांका मिठाच्या पाण्यात साठवून खारातलो आंबो म्हणून जेवणात ह्याचं लोणच्या पर्याय म्हणून वापर करतात. निसर्ग कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय आपली स्वतःची काळजी कशी घेतो आणि आपला नैसर्गिकरित्या आंबा कसा तयार होतो हे आपल्याला समजले असेलच. आणि म्हणून आंब्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या चाहत्यांनो, चिंता करू नका. लवकरच कोकणातलो चविष्ट हापूस बाजारपेठेत दाखल होईल.